आज आपण शिकणार आहोत आयसोमेट्रिक व्ह्यू. सर्वप्रथम पाहूया इलिव्हेशन. आपल्याला प्रॉब्लेम काय दिलेला आहे, फ्रंट व्ह्यू आणि हा लेफ्ट हँड साइड व्ह्यू. मग आपण काय करणार आहोत, एक बॉक्स तयार करणार आहोत. बॉक्स कसा तयार करायचा, मी सर्वप्रथम इथे एक लाईन टाकणार, त्याच्यानंतर इथून 30 डिग्री अँगल घेणार, इकडून 30 डिग्री अँगल घेणार आणि ह्या ओरिजिनपासून म्हणजे ह्या ओरिजिनपासून 30 डिग्रीला एक ॲप्रॉक्सिमेट ही लाईन टाकणार आणि 30 डिग्रीला डेप्थची ही ॲप्रॉक्सिमेट लाईन टाकणार. मग आता इथं विड्थ किती दिलेली आहे, इथून तर इतकं विड्थ किती दिलेली आहे इलिव्हेशनमध्ये, ह्या ओरिजिनपासून तर इथवर 30 अधिक 30 अधिक 30 म्हणजे 90. मग मी ओरिजिन इथून घेतला आणि हा ओरिजिन इथून तर तो 30 30 आणि 30 म्हणजे 90, म्हणजे विड्थ झाली 90. त्याच्यानंतर डेप्थ, आता ह्या साईडची डेप्थ काढायची. मग आपण आता ओरिजिन इथून घ्यायचा, तर ओरिजिन हा आणि हा, इथं रेडियस किती दिलेली आहे, ह्या सेंटर पॉईंटपासून तर रेडियस 35 दिली, म्हणजे इकडं 35 आणि इकडं 35 म्हणजे ती किती झाली 70. म्हणून डेप्थ घेतली आपण 70. आणि आता हाईट किती घ्यायची, ही हाईट किती दिलेली आहे, ही दिलेली आहे 50. त्याच्यानंतर ही 50 आणि हा रेडियस दिलेला आहे 35, म्हणजे 50 अधिक 50 अधिक 35 म्हणजे 135. म्हणजे हा पॉईंट एच, ही हाईट घेतली 135. मग ह्या लाईनला पॅरलल ही लाईन काढली, ह्या लाईनला पॅरलल ही लाईन काढली, त्याच्यानंतर ह्या लाईनला पॅरलल ही लाईन काढली, ह्या लाईनला पॅरलल ही लाईन काढली. अशा प्रकारे आपण बॉक्स कन्स्ट्रक्ट केलेला आहे. आता आपण ह्या ओरिजिनपासून आणि ह्या ओरिजिनपासून डिस्टन्स मेजर करू. इथून ओ पासून इतकं अंतर किती आहे, रेडियस 35 आहे, म्हणजे 35 प्लस हे 50 म्हणजे किती झालं 50 60 70 80 85. म्हणजे आपण इथून तर 85 अंतर म्हणजे 85 अंतर वरती मार्किंग करून घेऊ. इथून 85 वरती मार्किंग करून घ्यायचं इथं. त्याच्यानंतर इथून 85 मार्किंग करून घ्यायचं, इथं 85 मार्किंग करून घ्यायचं आणि इथून पण 85 मार्क करून घ्यायचं, इथून पण 85 मार्क करून घ्यायचं. आता ओरिजिनपासून तर इथवर 85, ह्या लाईनपासून 85 आणि ह्या लाईनपासून 85. मग आता मी पॅरलल लाईन टाकून देतो तिथं, ड्राफ्टरच्या साहाय्याने करायचं हा, म्हणजे ॲक्युरेसी व्यवस्थित येते. फेंट लाईन टाकायची, प्रोजेक्शन लाईन, आणि ह्या लाईनला पॅरलल, ह्या लाईनला पॅरलल ही लाईन टाकून द्यायची. आता 70 म्हणजे हा एक सेंटर लाईन टाकायची आपल्याला इथं. सेंटर लाईन लेफ्ट हँड साईड व्ह्यू नाही, लेफ्ट हँड साईड व्ह्यू जो आहे ह्या साईडने, तर इथं काय आहे सेंटर लाईन. तर सेंटर लाईन किती लाईन 35 लाईन. सेंटर लाईन पण आपण टाकून देऊया. सेंटर लाईन येते 35ला, इथं सेंटर लाईन येते 35ला. सेंटर लाईन डेप्थमध्ये, डेप्थ किती दिलेली आहे 70, म्हणजे मग सेंटर लाईन किती लाईन 35ला. डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट. आणि ही सेंटर लाईन कुठवर गेलेली आहे, ह्या इथवर आपल्याला ह्या साईडने दिसतं, इथं लाईन टाकलेली, म्हणजे इथून सेंटर लाईन 25ला पण वर घ्यायची, म्हणजे 85च्या वर. हे टोटल 85 आहे ना, आणि त्याच्यावर 25 म्हणजे 25ला अजून सेंटर लाईन वर घ्यायची. सेंटर लाईन परत अजून 25ला वर घेऊया आपण. आणि हे डिस्टन्स किती दिलेलं आहे 20 टोटल दिलेलं आहे. तर इकडं किती 10 आणि 10, म्हणजे इकडं 10 आणि इकडं 10 येईन. इकडं 10 आणि इकडं 10.
आणि हाईट किती दिलेली आहे 25, म्हणजे ही तर 25 हाईट घ्यायची, 25 हाईट घ्यायची आहे आपल्याला इथं. 25 पॅरलल लाईन टाकून द्यायची आता, हॉरिझॉन्टल 25 लाईन टाकली. आणि इथून तर इथवर 10, इथून तर इथवर 10, म्हणजे ही 20चं मार्किंग करतोय आपण. 20चं मार्किंग कसं करणार आपण, आता हे डिस्टन्स 10, हे डिस्टन्स 10, पण तिथे एक लाईन टाकून देऊया आपण. ही झाला, हे रिप झाला. इथून तर इथवर 25, इथून तर इथवर 25, इथून तर इथवर 25. ते पण डिस्टन्स मार्क करून घेऊया आपण डार्क लाईनने. इथून डार्क लाईन, इथून डार्क लाईन. आता इथून खाली किती डिस्टन्स आहे 50, म्हणजे इथून खाली किती 50ला सेंटर लाईन मार्क करायची. आता आपण 50ला सेंटर लाईन मार्क करून घेऊया. इथं 50ला पॉईंट घेतो मी सेंटर लाईनसाठी. ॲक्युरेसी चांगली यावी म्हणून मी दोन्ही साईडनी मेजरमेंट घेत आहे. वरच्या साईडनी 50 आहे, वरच्या साईडनी 50 म्हणल्यावर इथून घ्यावं लागणार आहे आपल्याला. वरून 50 अंतर आहे इथवर, आणि वरून इथं किती अंतर आहे 50 अंतर आहे, म्हणजे इथं घ्यावं लागेल. आणि आता ती लाईन पॅरलल टाकून द्यायची, पॅरलल अशी लाईन टाकून द्यायची, म्हणजे हा झाला सेंटर. डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट. वरच्या साईडनी 50 आहे आणि खालून 35 आहे. एवढं लक्षात असू द्या. म्हणजे ही डार्क लाईन घ्यायची, ही डार्क लाईन, ही पण डार्क लाईन. आता हे वर एक्सटेंड करूया, ही सेंटर लाईन इथं घेऊन इकडे ट्रान्सफर करूया. हे वर एक्सटेंड करूया सेंटर लाईन, डॅश डॉट डॅश डॉट. आणि हे फेंट लाईन, प्रोजेक्शन लाईन घ्यायची, फेंट लाईन. ओके. आता हॉरिझॉन्टली ट्रान्सफर करायचं पॅरल घेऊन, ड्राफ्टर बरोबर पॅरल करायचं आणि इथं प्रोजेक्शन घ्यायचे. इथं सेंटर लाईन टाकायची, डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश. आता हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट दिसतो इथं, तर इथून इतकं अंतर किती घेतलं आहे 50, म्हणजे इकडून 50 अंतर घ्यायचं आहे, ते 50 डिस्टन्स घ्यायचं आहे टोटल. डिस्टन्स घ्यायचं आहे, ॲक्युरेट डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला. कंटिन्युअस लाईन घ्यायची. आता तुम्ही पहा, हा पॉईंट आणि हा पॉईंट, ह्या पॉईंटपासून तर इथवर इन्क्लाइन लाईन काढायची, इकडं इन्क्लाइन लाईन काढायची, इथून इन्क्लाइन लाईन काढायची. अगोदर डार्क लाईन टाकून देऊया आपण. इथे डार्क लाईन टाकून देऊया आणि ड्राफ्टरच्या सहाय्याने इन्क्लाइन लाईन जोडून घेऊया, इन्क्लाइन लाईन जोडून घेऊया, इथून इन्क्लाइन लाईन जोडून घेऊया. म्हणजे मग आता सेंटर कसं दिसन, सेंटर लाईन इथं रब करतो मी.
सेंटर लाईन अशी काढू आता, इन्क्लाइंट काढूया, म्हणजे आपल्याला ते डायग्राम फिगर व्यवस्थित दिसेल. आता ह्या लाईनला पॅरलल इथून एक लाईन टाकायची, ही कंटिन्युअस लाईन टाकायची, कारण इथं काय दिलेलं आहे, ही लाईन कंटिन्युअस, ही लाईन कंटिन्युअस. ही लाईन कंटिन्युअस दिलेली, ही लाईन कंटिन्युअस, त्याला पॅरलल ते टाकून द्यायची. आणि आता व्हर्टिकल लाईन जॉईन करून घ्यायची. आणि ह्या लाईनला पॅरलल इथे एक लाईन टाकून द्यायची, ह्या लाईनला पॅरलल इथे एक लाईन टाकली म्हणजे तो 3D व्ह्यू दिसतो. आता ह्या साईडने पहा, ही लाईन दिसती, ही लाईन मॅच होती, ही त्याच्यानंतर ही वरती गेली लाईन, इथून इन्क्लाइंट, नंतर हे 50 आणि स्ट्रेट खाली. हा या साईडने व्ह्यू जर पाहिला तर. आता आपण घेतलेला आहे सेंटर पॉईंट, म्हणजे हा पॉईंट घेतलेला आहे सेंटर पॉईंट. आता इथून किती दिलेली रेडियस 35, म्हणजे 35चा स्क्वेअर आखून घ्यायचा आपण, 35 डिस्टन्सचा स्क्वेअर आखून घ्यायचा. इथं 70 मार्क केलं, इथून ते इतकं 35 आणि इथून तितकं 35. आता मी एक स्क्वेअर काढतो. आता आपला स्क्वेअर झाला हा पॉईंट आणि हा पॉईंट. आता लार्जेस्ट डायगोनल जोडून घ्यायचा. लार्जेस्ट डायगोनल कसा जोडणार, आता ड्राफ्टरने हे पाहून घ्या, ॲक्युरसी व्यवस्थित आली पाहिजे. लार्जेस्ट डायगोनल जोडून घेतला. मग हा लार्जेस्ट डायगोनल जोडून घेतल्यानंतर हा झाला स्मॉल डायगोनल झाला. मग आता हा पॉईंट तर हा मिड पॉईंट जोडून घ्यायचा. हा मिड पॉईंट प्रोजेक्शन लाईन टाकायची, प्रोजेक्शन लाईन, म्हणजे हा आला आपला सेंटर पॉईंट. आपण त्याला नाव देऊया C. आणि आता हा पॉईंट जोडून घेऊया. मिडल पॉईंट. आता हा C ॲज अ सेंटर घ्यायचा आणि रेडियस C घेऊन इथं आर्क टाकायचा. C इथं सेंटर घ्यायचा आणि आर्क टाकायचा. C ॲज अ सेंटर घ्यायचा आणि आर्क टाकायचा. आणि आता इथं हा पॉईंट सेंटर घ्यायचा, इथे जो हाईटचा एज दाखवलेला आहे ना, इथून हा सेंटर पॉईंट घेऊन रेडियस टाकायची. ते डबल झाली रेडियस, सिंगल रेडियस काढायची. आता काय आहे, इथं दिलेलं आहे 30, म्हणजे इकडून 30 मार्किंग करायचे, म्हणजे हा स्लॉट असा दिसतो, म्हणजे हा असा दिसणार आहे स्लॉट. पण त्या अगोदर आपल्याला इथं डिस्टन्स दिलेलं आहे हे 10. ही जी डॉटेड लाईन दिसते ना, म्हणजे इथून हे 10 डिस्टन्स घ्यायचं आणि इथं एक लाईन टाकायची. आता इथं 10 डिस्टन्स घेऊया आपण. कुठं,
इथं हे 10 डिस्टन्स घेऊया आणि पॅरलल लाईन टाकून देऊया, प्रोजेक्शन लाईन. इथं प्रोजेक्शन लाईन अशी टाकून देऊ. आता इथून 30 इथून 30चं मार्किंग करायचं, परत 30चं मार्किंग आणि परत 30चं मार्किंग. आणि ही सेंटर लाईन इकडं पण ट्रान्सफर करूया आपण, पॅरलल टाकून घेऊया. ट्रान्सफर करायचे डिस्टन्स फक्त. सेंटर लाईन इथं पण येईल. हे डिस्टन्स किती आहे, ओरिजिन पासून ओ पासून 30, हे 30 आणि हे 30 आणि हे जे डिस्टन्स आहे हे 10 आहे. हे 10 इथून घेतलेलं आहे. या इथून हे 10 घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, ही लाईन जॉईन करून घेऊ. ही लाईन जॉईन करून घ्यायची. आता इकडं पहा, ही लाईन म्हणजे ही लाईन दिसते, ही व्हर्टिकल लाईन, ही व्हर्टिकल लाईन. त्याच्यानंतर 30 डिस्टन्सला परत ही व्हर्टिकल लाईन, 30 डिस्टन्सला ही व्हर्टिकल लाईन, परत 30 डिस्टन्स असं घेऊन ही व्हर्टिकल लाईन आहे आणि परत सेंटर इथं 30 डिस्टन्स घेऊन व्हर्टिकल लाईन आहे. म्हणजे हा स्लॉट तयार झालेला आहे. आता आपल्याला इथं एक आर्क टाकलेली इथं. आता इथं दुसरीकडं पण आर्क येईन, इथं पण आर्क येईन, इथं पण आर्क येईन आणि इथं ओ, इथं हा ओ पॉईंट म्हणजे इथं हा दिलेला आहे सेंटर. तर इथं कितीचं सर्कल येईन, 35. म्हणजे इथं 35चं सर्कल काढण्यासाठी डिस्टन्स घ्यायचं आहे. 35 म्हणजे 17.5 17.5 डिस्टन्स मार्क करायचं आणि स्क्वेअर तयार करायचा. 35चं इथं 17.5 35 आणि इथं हा पॉईंट घेतला. त्याला एक स्क्वेअर ड्रॉ करूया आपण. अगोदर स्क्वेअर टाकूया. इथं पॅरलल आणि इथं पॅरलल. आता इथं 17.5 आणि 17.5 इथं एक आणि इथं एक पॉईंट येईल. मग आता तिथून आपण काय करायचं, स्क्वेअर तयार करायचा. म्हणजे हा स्क्वेअर झाला, हा पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट. आता आपण पॉईंट मिड पॉईंट जॉईन केला. ह्या सेंटरपासून हा मिड पॉईंट जॉईन केला. ह्या सेंटरपासून हा मिड पॉईंट जॉईन करायचा. हा मिड पॉईंट जॉईन करून घ्यायचा आणि हा लॉंगेस्ट डायगोनल. आता आपण हा पॉईंट घेऊया बी पासून पॉईंट घेतला आणि आपण इथं सर्कल ड्रॉ करायचं आहे. हा पॉईंट घ्या, सेंटर पॉईंट B1 डॅश
हा बी पहिल्यांदा सेंटर घेतला आणि इथून ते इतकी रेडियस घेऊन हा आर्क टाकली, नंतर B1' घेऊन इथून ते एवढी रेडियस घेऊन इथं आर्क टाकलेली. आता इथून अशी आर्क टाकायची आणि इथून अशी आर्क टाकायची. तर सेंटर पॉईंट पाहूया आपण तो. आता हा सेंटर पॉईंट घ्यायचा आणि आर्क टाकायची. आता हा जो सी पॉईंट आहे, ह्या लाईन ह्या वरील आर्क जी काढलेली तशीच आर्क इथं काढायची, इथं काढायची आणि इथं काढायची. तर आता हा जो सी पॉईंट घेतला होता आपण आणि हे डिस्टन्स घेऊन आर्क काढली होती, तर हा सी पॉईंट इकडे 30ला ट्रान्सफर करायचा, परत 30ला आणि परत 30ला असा ट्रान्सफर करायचा आहे. तर तो ड्राफ्टरच्या साहाय्याने ट्रान्सफर करूया आपण अगोदर पॉईंट. ड्राफ्टरच्या साहाय्याने हा सी पॉईंट 30ला इथं ट्रान्सफर करू, त्याच्यानंतर परत इथं ट्रान्सफर करू आणि परत इथून इथं ट्रान्सफर करू. म्हणजे हा सी पॉईंट इथं झाला C1, इथं झाला C2, इथं झाला C3. हे सेंटर पॉईंट आहेत. आता रेडियस कशी घ्यायची, सी पासून तर इथपर्यंत रेडियस घ्यायची. म्हणजे सी पासून तर एवढी रेडियस घ्यायची. आपण रेडियसला नाव देऊया R1. इथून तर इतकी रेडियस घ्यायची R1. आता पॉईंट घ्यायचा C1 सेंटर पॉईंट घ्यायचा आणि आर्क टाकून द्यायची. सगळी आर्क नाही टाकायची पूर्ण, आपल्याला आता टँजंट टाकायचं आहे. आता आपल्याला इथून टँजंट टाकून घ्यायचं आहे. म्हणजे हे झालं, हा पोर्शन कंप्लीट झाला आताशी. आता C2 पासून परत इथं आर्क टाकायची, C3 पासून परत इथं आर्क टाकायची. रेडियस सेम घ्यायची, जी रेडियस R1 घेतलेली इथं तीच C1ला घ्यायची, तीच C2ला घ्यायची, तीच C3ला घ्यायची. आता C1 पासून रेडियस किती घेतली होती आपण, एवढी. तसंच C2 पासून घ्यायचं. आता C3 पासून पण तसंच घ्यायचं आहे. सी पासून सेंटर पासून C1 पासून, C2 पासून आणि C3 हे सेंटर पॉईंट आहे. R1ची जी रेडियस घेतली तीच इथं रेडियस घ्यायची, तीच इथं आणि तीच इथं रेडियस घ्यायची. आता C3 आणि आता टँजंट टाकून द्यायचा. इथं टँजंट टाकायचा. पण अजून एक सर्कल राहिलेलं आहे. कुठं, हे सर्कल आहे, हे इथं येईल, इथं सर्कल येईल, हे इथं. तर ते कसं काढायचं आता हे सर्कल, तर हा पॉईंट ट्रान्सफर करायचा. इथं कोणता पॉईंट घेतला होता आपण, हा सेंटर पॉईंट 30ला ट्रान्सफर करायचा, परत 30ला 60ला ट्रान्सफर करून हा सेंटर पॉईंट घ्यायचा आणि या सेंटर पॉईंटपासून एवढी रेडियस घ्यायची आणि परत इथं आर्क टाकून द्यायचा. म्हणजे तो होईल सर्कल. आता मी प्रथम तुम्हाला परत समजून सांगतो कसं काढलेलं आहे. सर्वप्रथम ही स्ट्रेट लाईन काढायची, 30 डिग्री अँगल घ्यायचा. ही घ्यायची विड्थ म्हणजे कोणती, ही ओरिजिनपासून 30 30 30 म्हणजे ही 90.
नंतर ओरिजिनपासून म्हणजे ह्या ओरिजिनपासून ह्या लाईनपर्यंत R35 म्हणजे तो झाला 70 डायमीटर. आणि हाईट कशी घेणार, ही घेणार टोटल हाईट 25 + 25 50 + 50 100 आणि ही रेडियस 35 म्हणजे 135 हाईट घेऊन मी आयसोमेट्रिक प्लेन काढला फ्रंट व्ह्यूचा. लेफ्ट हँड साईड आयसोमेट्रिक प्लेन काढला आणि टॉप आयसोमेट्रिक प्लेन काढला. आणि त्याच्यानंतर हाईट घेतलेली ही 85 म्हणजे कोणती, ही इतकी हाईट घेतलेली आहे 50 + 35 50 + 35 आणि मग ड्रॉ केलेलं आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर मला ईमेल करू शकता sanglepuru@gmail.com. माझे चॅनल लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.